हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQs अनालिसिस या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण साधारणतः आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, सो ते प्रश्न आपण या ठिकाणी रोज 10 प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने सब्जेक्ट वाईज आपण रोजचे 10 प्रश्न आपण अनालिसिस करतो आहोत. आणि मंडे टू फ्रायडे हे जे काही दिवस आहेत, तर या दिवसात आपण जे काही PYQs आहेत ते डिस्कस करतो आहोत आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाने जे काही आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो, सो असे 15 प्रश्न आपण सॅटर्डेला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता या लेक्चरमध्ये आपण किंवा या व्हिडिओत आपण डे 76 या दिवशी चालू घडामोडी संदर्भाने प्रश्नांची जी 12वी प्रश्नसंच सिरीज आपण पोस्ट केलेलं होतं, सो त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करूयात. सो आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच पहिल्या घडामोडी संदर्भाने आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो तसा प्रश्न या ठिकाणी सेट केले गेलेला आहे. ओके, पहिला प्रश्न काय आहे तर मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य हे ठरलेलं आहे. ओके, सो मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधीची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? मध्य प्रदेश, नंतर आहे ओडिसा, आंध्र प्रदेश की केरळ. सो कोणते राज्य मनरेगा कामगारांसाठी वेलफेअर फंड स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो लक्षात घ्या, जे काही केरळ गव्हर्नमेंट आहे, सो केरळ सरकारने मनरेगा सोबतच त्यांच्या राज्यामध्ये जे काही स्वतंत्रपणे अयंकाली नागरी रोजगार हमी योजना आहे. ओके, सो स्पेसिफिक राज्यासाठी ही योजना आहे. सो या योजनेकरिता आणि जे काही नोंदणीकृत कामगार आहेत त्या नोंदणीकृत कामगारांसाठी एक स्वतंत्रपणे कल्याण निधीची स्थापना या केरळ सरकारने केलेली आहे. ओके, सो कल्याण निधी स्थापन आणि हे जे काही कल्याण निधी आहे ते कल्याण निधी मंडळाद्वारे एकंदरीतच नियमन व नियंत्रण केले जाईल. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा झाल्यावर या मंडळाकडून जे काही कल्याणकारी निधी मंडळ आहेत त्या मंडळाकडून मासिक पेन्शनच्या स्वरूपामध्ये कामगारांना जे काही कल्याण निधीच्या माध्यमातून एक मासिक पेन्शन उपलब्ध होणार आहे. ओके, सो योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. केरळ या राज्याने मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, त्यानंतर जे काही ग्रामीण भारतामध्ये केंद्र पातळीवर जे काही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा या संदर्भाने आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण यावर सातत्याने आयोग प्रश्न विचारतो आहे. ओके, सो भारत सरकारने सप्टेंबर 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केलेला आहे. ओके, सो 2005 मध्ये कायदा केलेला आहे. आता या कायद्याअंतर्गत काय तरतूद दिलेली आहे तर रोजगाराची मागणी करणाऱ्या किंवा अकुशल अनस्किल शारीरिक काम करण्यास तयार असलेले जे काही ग्रामीण कुटुंब आहेत त्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना साधारणतः 100 दिवसाची मजुरी प्राप्त व्हावी यासाठी हा जो कायदा आहे तो करण्यात आलेला आहे. आणि या 100 दिवसाची रोजगाराची कायदेशीर हमी देणे हे या कायद्याचे प्रमुख किंवा प्राथमिक उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. ओके, सो 100 दिवसाची जी काही मजुरी कायदेशीररित्या प्राप्त करून देणे, रोजगाराची गॅरंटी देणे हे या कायद्याचे प्रमुख उद्देश आहे. अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे तर 2 फेब्रुवारी 2006 पासून या कायद्याची म्हणजेच काय तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. ओके, सो यावर सातत्याने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तो लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी 2006. सो पर्याय क्रमांक 4 केरळ राज्याने कल्याण निधी स्थापन केलेला आहे. ओके, आणि भारतामध्ये अशा पद्धतीने मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच म्युच्युअल फंडातील. ओके, सो म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न किंवा या पद्धतीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करता तर त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिसून येतो आहे. गोवा, महाराष्ट्र, गुजरात की पंजाब. सो कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या राज्यात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीत अग्रेसर आहे किंवा प्रथम स्थानावर आहे? ओके, सो लक्षात घ्या, जानेवारी 2024 पर्यंत भारतातील म्युच्युअल फंडाच्या बाबतीत राज्यनिहाय जर आपण एकंदरीत व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही जी काही श्रेणी आहे म्युच्युअल फंडा संदर्भाने. ओके, सो राज्यनिहाय व्यवस्थापनाखालील मालमत्ता ज्याला AUM, ओके, असेट्स अंडर मॅनेजमेंट अशा पद्धतीने म्हटलं जातो इंग्लिशमध्ये, असेट्स अंडर मॅनेजमेंट, या अंतर्गत
विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीत महाराष्ट्र, ओके, सो महाराष्ट्र या राज्यामध्ये 21,70,500 कोटी रुपयांचा प्रभावी जी काही गुंतवणूक आहे तर या म्युच्युअल फंड अंतर्गत करण्यात आलेले आहे. आणि देशात महाराष्ट्र या गुंतवणुकीच्या बाबतीत किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या बाबतीत प्रथम स्थानावर राहिलेला आहे, ओके, किंवा प्रथम स्थानी आहे. या उलट जर आपण सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये म्युच्युअल फंडाची गुंतवणूक झालेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर सिक्कीम या राज्यामध्ये साधारणतः 1800 कोटी रुपयांची जी काही गुंतवणूक आहे या म्युच्युअल फंडामध्ये झालेली आहे. ओके, सो सर्वाधिक महाराष्ट्र आणि सर्वात कमी सिक्कीम. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या बाबतीत इतर जी काही कोणत्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे किंवा अग्रेसर आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, कारण महाराष्ट्र स्पेसिफिक आयोग आपल्याला दरवर्षी किमान एकतरी प्रश्न विचारतो आहे. ओके, सो लक्षात घ्या. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या बाबतीत हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतर कारागृह पर्यटन सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, सो पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणारे आणि त्यासाठी स्वतंत्रपणे जमीन खरेदी करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र ठरलेले आहे. ओके, सो आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत हे कुठल्या बाबतीत प्रथम स्थानी आहे अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच रमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सो प्रश्नात काय दिलेलं आहे की रमन मॅक्सेसे पुरस्कारच्या संदर्भात योग्य विधाने लक्षात घ्या. अ स्टेटमेंट दिलेलं आहे भारतीय कर्करोग तज्ज्ञ ज्याला ऑन्कोलॉजिस्ट म्हटलं जात आहे. सो डॉक्टर आर रविकन्नन यांना 2023चा रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला. त्यानंतर आहे ब या पुरस्काराची सुरुवात 1957 मध्ये करण्यात आली का, आणि क दिलेला आहे 2023 मध्ये 4 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. 2023 मध्ये भारतातील डॉक्टर आर रविकन्नन यांना पुरस्कार मिळालेला आहे का, सुरुवात कधी झालेली आहे तर 1957 मध्ये झालेली आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि 2023 मध्ये 4 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सो आता जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार आहे त्या रमन मॅक्सेसे पुरस्काराला आशियातील नोबेल म्हणून ओळखले जातो आहे. यंदा म्हणजे 2023 मध्ये ही एकंदरीतच या पुरस्काराची 65वी आवृत्ती होती. ओके, सो 65वी आवृत्ती होती आणि या अंतर्गत जवळपास 4 व्यक्तींना किंवा 4 जणांना जे काही पुरस्कार आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहे. ओके, सो कोणते 4 लोक आहेत. सो आशियाई रमन मॅक्सेसे पुरस्कार 4 आशियाईंना किंवा 4 आशियाई देशातील नागरिकांना जे काही पुरस्कार आहेत ते दिले गेलेले आहेत. त्यामध्ये कोरवी रक्षंत नावाचे बांगलादेशचे जे काही नागरिक आहेत त्यांना हे जे काही पुरस्कार आहेत दिले गेलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी किंवा दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये युजेनियो लेमोस तिमोर लेस्ते नावाचे जे काही देश आहे आपल्या आशिया खंडात त्यामध्ये त्या देशातील नागरिकांना हे जे काही पुरस्कार आहेत ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर फिलिपाईन्स या देशातील नागरिक मेरियम कोरोनेल फेरर यांना जारी झालेले आहे. आणि डॉक्टर आर रविकन्नन ओके भारतीय आहेत आणि त्यांना जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार आहे ते दिले गेलेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने 4 व्यक्तींना 2023चा जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार आहे ते देण्यात आलेला आहे. ओके, आता पुरस्काराच्या बाबतीत काय जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे काही पुरस्कार आहेत ते फिलिपाईन्सचे जे काही माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके, सो रमन मॅक्सेसे यांच्या नावावरून किंवा यांचं एकंदरीत अपघाती निधन झालेलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑगस्टला ओके एका समारंभामध्ये हे जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार आहे ते आशियाई नागरिकांना प्रदान करण्यात येतो आहे. ओके, जे काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अशा नागरिकांना हे जे काही पुरस्कार आहे ते प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराबरोबरच प्रमाणपत्र, या पुरस्कारात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर प्रमाणपत्र, त्यानंतर राष्ट्रपतींची प्रतिमा असलेले पदक. ओके, सो राष्ट्रपतींची प्रतिमा असलेले पदक आणि $50,000 रोख पारितोषिक देण्यात येतो आहे. ओके, आता सुरुवात कधी झालेली आहे तर 1957 मध्ये या पुरस्काराची निर्मिती झालेली आहे. भारतातील पहिले रमन मॅक्सेसे पुरस्कार विजेते कोण होते तर 1958 मध्ये विनोबा भावे. ओके, सो आपल्या महाराष्ट्रातील आहेत विनोबा भावे यांना हे जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. सो अशा पद्धतीने जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते देखील लक्षात ठेवा.
आता रमन मॅक्सेसे पुरस्कारासंदर्भात जे काही विधान दिलेले आहे ते आपल्याला माहिती असणे किंवा ते बरोबर आहेत की नाही ते आपण पडताळून पाहूयात. जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आर रविकन्नन यांना 2023चा रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे का? बरोबर आहे. ब स्टेटमेंट दिलेलं आहे, या पुरस्काराची सुरुवात 1957 मध्ये करण्यात आलेली आहे का? सो हे देखील बरोबर आहे. आणि 2023 मध्ये 4 जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक जर आपण बघितलं, अ ब क असणारा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, आता या इमेजमध्ये देखील जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कारासंदर्भाने दिलेलं आहे. ओके, सो 65वी आवृत्ती होती आणि या अंतर्गत रविकन्नन भारताचे नागरिक, त्यानंतर आहे इजुनिया लेमोस तिमोर लेस्तेचे नागरिक आहेत, यांना दिलेले आहे. त्यानंतर मिरियम कोरेनल फेरर एकंदरीतच फिलिपाईन्सचे नागरिक आहेत, यांना दिलेलं आहे. आणि कोरवी रक्षंत, ओके, सो कोरवी रक्षंत हे बांगलादेशचे जे काही नागरिक आहेत त्यांना हे दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता. आता रविकन्ननच्या संदर्भात लक्षात घ्या, हेल्थ हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ केअर म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दिलेलं आहे. आणि एकंदरीतच ते ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर उपचार तज्ज्ञ आहेत. ओके, युजेनियो लेमोस हे एकंदरीतच फूड सुवर्निटी विजनरी, जे काही अन्न सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी जे काही कार्य केलेले आहे त्यांच्या संदर्भात तिमोर लेस्तेचे जे नागरिक आहेत युजेनियो लेमोस यांना देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे मिरियम कोरोनल फेरर यांना वुमेन इन पीस बिल्डिंग पायनियर म्हणजे काही तर महिलांमध्ये जे काही महिला सक्षमीकरण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हे दिलेलं आहे. आणि शैक्षणिक बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बांगलादेशचे नागरिक कोरवी रक्षंत यांना जे काही रमन मॅक्सेसे पुरस्कार आहे ते प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच अतिशय फॅक्च्युअल आणि कदाचित आयोग विचारू शकतो अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची 100वी आवृत्ती कोणत्या दिवशी प्रसारित झाली अशा पद्धतीने एक्झॅक्ट डेट देखील विचारल्या जाण्याची शक्यता असतो. ओके, कारण आपण जर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेला असाल तर त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे एक्झॅक्ट डेट देखील विचारलेला आहे. ओके, सो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 23 एप्रिल 2023, 17 एप्रिल 2023, 30 एप्रिल 2023, 7 मे 2023. सो कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी काही मन की बात कार्यक्रम आहे ते प्रसारित 100वी आवृत्ती प्रसारित करण्यात आलेली होती. ओके, सो आपल्याला माहितच आहे की 2014 पासून पंतप्रधानांनी मन की बात हे जे काही प्रोग्राम आहे, ओके, भारतातील जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सुरू केलेलं प्रोग्राम आहे. 30 एप्रिल आणि दर रविवारी काय तर रविवारी स्पेसिफिक किंवा संडेला हे मन की बात कार्यक्रम होत असतो. सो 30 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100व्यांदा म्हणजे काय तर हे एकंदरीतच मन की बात कार्यक्रमाची 100वी आवृत्ती होती. ओके, सो भारतातील जनतेशी संवाद साधलेला आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे लक्षात, आता आयोग का प्रश्न विचारू शकतो त्याचा मागचा जो काही या ठिकाणी एकंदरीतच जो महत्वाचा जो इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात घेणे गरजेचं आहे. न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात 100व्या भागाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने हा ऐतिहासिक क्षण होता. ओके, सो न्यूयॉर्कमध्ये जे काही युनायटेड नेशन आहे त्यामध्ये मन की बात कार्यक्रम जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या युनोच्या मुख्यालयात प्रक्षेपित केले गेले होते. ओके, सो 100व्या आवृत्तीचे किंवा 100व्या जे काही आवृत्ती आहे त्याचे प्रक्षेपण या युनोमध्ये करण्यात आलेले होते. त्यामुळे हे एकंदरीतच आयोग ज्या पद्धतीने प्रश्न बनवतो आहे किंवा फ्रेम करतो त्या अनुषंगाने खूप महत्वाचे इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो. ओके, त्यामुळे आपण हे कार्यक्रम संदर्भाने फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन टाकून किंवा जे काही प्रश्न आहे ते तयार केलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 30 एप्रिल 2023 रोजी 100वी आवृत्ती प्रसिद्ध झालेली होती किंवा प्रसारित झालेली होती. ओके, आता बेसिक काय तर 3 ऑक्टोबर 2014 पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली, ज्यामध्ये महिला, युवक आणि शेतकरी अशा विविध सामाजिक गटांना संबोधित करण्याचा सरकारच्या नागरिक संपर्क कार्यक्रमाचा एक प्रमुख स्तंभ बनलेला आहे. ओके, यामुळे सामुदायिक कृतीला चालना देणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट अशा पद्धतीने ठरवण्यात आले आहे. सो पहिली आवृत्ती 3 ऑक्टोबर 2014 ला प्रसारित झालेली होती आणि 100वी आवृत्ती 30 एप्रिल 2023. ओके,
सो अशा पद्धतीने या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3, 30 एप्रिल 2023. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा एकंदरीत जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो काय विचारले गेलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला पाठ मित्रो ॲप. ओके. सो पाठ मित्रो ॲप हे जे काही ॲप आहे ते कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके. सो पाठ मित्रो ॲप केंद्रीय शिक्षण मंत्रालय, त्यानंतर आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, तिसरा पर्याय आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि चौथा पर्याय दिलेला आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय. सो कोणत्या मंत्रालयाअंतर्गत पाठ मित्रो ॲप हे जे काही ॲप आहे ओके ते सुरू करण्यात आलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही वस्त्रोद्योग मंत्रालय आहे सो या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत विशेषतः ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांसाठी ओके ताग उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे ओके जी काही ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जी काही कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून पाठ मित्रो ॲप ओके सो पाठ मित्रो ॲपचे अनावरण केलेलं आहे. सो कोणतं मंत्रालय आहे, तर वस्त्रोद्योग मंत्रालय. कोणत्या संस्थेची, तर ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी काही ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना किंवा ताग उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणारी किंवा त्या ताग उत्पादनाच्या बाबतीत जे काही उपक्रम आहे ते या कंपनीच्या माध्यमातून घेतले जातोय. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं पाठ मित्रो ॲप, तर पर्याय क्रमांक 2 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय हे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता वस्त्रोद्योग मंत्रालयाचे जे काही सचिव होते ओके सो सचिव आहेत रचना शहा, यांच्या हस्ते ज्यूट सिम्पोजियमच्या वेळी 6 भाषांमध्ये ओके सो भाषा देखील लक्षात ठेवू शकता. एकंदरीत 6 भाषांमध्ये हे जे काही पाठ मित्रो ॲप आहे ते सुरू केलेलं आहे. ओके. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. एकंदरीत याची जी काही स्थापना आहे ती या ज्यूट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत 1971 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच नो टोबॅको डे किंवा वर्ल्ड नो टोबॅको डे अशा पद्धतीने जे काही जागतिक तंबाखू विरोधी दिन संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. सो एक मिनिट. आता या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की योग्य विधान दिलेलं आहे. खालील योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. अ स्टेटमेंट दिलेलं आहे 31 मे दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो का? ब दिलेलं आहे या वर्षाची म्हणजे अर्थात 2024 ची जी काही थीम आहे ती प्रोटेक्टिंग चिल्ड्रन्स फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज इंटरफेरन्स असं होतं काय? आणि क दिलेलं आहे की पहिल्यांदा 1988 ला याची सुरुवात करण्यात आलेली आहे. ओके. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? अ आणि क बरोबर, ब आणि क बरोबर, त्यानंतर आहे वरीलपैकी सर्व बरोबर की वरीलपैकी सर्व चूक. सो जागतिक तंबाखू विरोधी दिन संदर्भाने कुठला विधान या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके. आता जागतिक आरोग्य संघटनेचा जे काही जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे ते दरवर्षी 31 मेला ओके सो दरवर्षी 31 मेला हे जे काही जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे ते साजरा केला जातो. ओके. सो तंबाखूच्या आरोग्याच्या धोक्यावर प्रकाश टाकतो आणि धूम्रपान मुक्त भविष्याच्या दिशेने गती देण्याच्या उद्देशाने हे जे काही जागतिक तंबाखू विरोधी दिन किंवा जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून दरवर्षी 31 मे हा दिवस साजरा केला जातो. ओके. 2024 मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम काय होती? तर तंबाखूच्या उद्योगाच्या हस्तक्षेपापासून बालकांचे संरक्षण करणे. ओके. सो यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं गेलेलं आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज इंटरफेरन्स. ओके. सो तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून बालकांचे संरक्षण करणे हे या 2024च्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम होती. ओके. आता WNT डे अर्थात वर्ल्ड नो टोबॅको डे 2024 ची थीम हानिकारक तंबाखूजन्य पदार्थासह तरुणांना लक्ष्य करणे थांबवण्यावर केंद्रित आहे. WHO ने 1987 मध्ये सुरू केलेला जागतिक तंबाखू विरोधी कार्यक्रम विरोधी दिवस तंबाखूच्या आरोग्यावर परिणाम होणारे जे काही हानिकारक परिणाम आहेत आणि निकोटीनच्या उद्योगावर विशेषतः तरुणांमध्ये जो काही होणारा या व्यसनाची जी काही वाढ आहे ते रोखण्यासाठी किंवा त्यापासून परावृत्त करण्यासाठी दरवर्षी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून
31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, तंबाखूजन्य आजार आणि मृत्यू कमी करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 1988 मध्ये वार्षिक जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यासाठी पहिल्यांदा 31 मे हा दिवस निश्चित करण्यात आलेला होता. ओके, तत्पूर्वी जे काही 7 एप्रिल 1987च्या आधी 7 एप्रिल हा जो काही दिवस आहे तो साजरा केलेला होता. मात्र 1988 मध्ये पहिल्यांदा 31 मे हा जो काही दिवस आहे तो 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन या दिवसापासून साजरा करण्याला सुरुवात झालेली आहे. ओके, सो आता आपण विधानामध्ये काय दिलेलं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की स्टेटमेंट दिलेलं आहे 31 मे दरवर्षी जागतिक तंबाखू दिन म्हणून साजरा केला जातो का, तर बरोबर आहे. स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 आपण एलिमिनेट करूया. त्यानंतर आहे ब, या वर्षाची आता 2024ची थीम काय होती तर प्रोटेक्टिंग चिल्ड्रन्स फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज. ओके, सो हे जे काही थीम आहे ते आपण आताच बघितलेलं आहे, तंबाखू उद्योगांच्या हस्तक्षेपापासून बालकांचे संरक्षण करणे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी हे देखील बरोबर असणार आहे. ओके, सो ब देखील स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ब नसल्या कारणानं पर्याय क्रमांक 1 देखील आपण एलिमिनेट करू शकतो. सो आपल्याला योग्य पर्याय मिळणार आहे पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी सर्व. ओके, पहिल्यांदा 31 मे 1988 ला याची सुरुवात झाली का, तर नक्कीच पहिल्यांदा हा जो काही जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे 1988 ला WHO ने सुरू केलेला आहे. ओके, सो हा जो काही दिवस आहे तो निश्चित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिक जे काही पीस कीपर किंवा पीस कीपर अशा पद्धतीने पीस आर्मी म्हटलं गेलेलं आहे. सो युनायटेड नेशनच्या पीस आर्मी जे या अंतर्गत कांगोमध्ये तैनात असलेले भारतीय महिला शांती सैनिक मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्राचा कोणता पुरस्कार जाहीर झालेला अशा पद्धतीने लेटेस्ट मध्ये विचारण्यात आलेला चालू घडामोडीवर प्रश्न फ्रेम केलेला आहे. ओके, सो जे काही मेजर राधिका सेन आहे त्यांना युनायटेड नेशनचा कुठला पुरस्कार जाहीर झालेला आहे, युनायटेड नेशन पीस ऑफ द इयर अवॉर्ड 2023. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023. तिसरा युनायटेड नेशन मिलिटरी जनरल अवॉर्ड 2023 आणि चौथा पर्याय दिलेला आहे ग्लोबल पीस ऑफ द इयर अवॉर्ड 2023. तो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. आता संयुक्त राष्ट्र संघाच्या बाबतीत मेजर राधिका सिंग. ओके, सो भारतीय लष्कराचे जे काही मेजर राधिका सिंग आहे यांना 2023च्या प्रतिष्ठेच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी त्यांची निवड केलेली आहे. ओके, सो संयुक्त राष्ट्र संघाने ही निवड केलेली आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाचे जे काही सरचिटणीस आहे अँटोनियो गुटेरस यांच्या हस्ते मेजर राधिका सिंग यांना आंतरराष्ट्रीय शांतता रक्षक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओके, हा जो काही पुरस्कार आहे तो 2016 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला आहे. ओके, कशासाठी तर संयुक्त राष्ट्राच्या शांती रक्षकाच्या समर्पण आणि प्रयत्नांचा सन्मान करणे. जे काही युनायटेड नेशन पीस कीपर आहेत त्यांच्या एकंदरीतच समर्पण ते कार्य जे काही करत आहेत. आता शांतीरक्षक म्हणजे काय तर थोडक्यात युनायटेड नेशन जे काही वेगवेगळ्या देशातील युनायटेड नेशन अंतर्गत जे काही सदस्य देश आहेत त्या सदस्य देशमधील जे काही डिफेन्स आहेत तर त्या डिफेन्समधून अशा व्यक्तींची किंवा अशा मिलिटरी पर्सनलची निवड करत असतो जे अशांततामय जे काही देश आहेत तर त्या ठिकाणी ते जाऊन कार्य करत असतात. ओके, शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते कार्य करत असतात. ओके, सो त्यासाठी 2016 पासून युनायटेड नेशन दरवर्षी हे जे काही पुरस्कार आहे मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर ते पुरस्कार प्रदान करत असतो. ओके, सो शांतता कार्यात लैंगिक दृष्टिकोन एकत्रित केला जातो किंवा एकंदरीतच लैंगिक दृष्टिकोन लैंगिक समानतेच्या संदर्भात प्रयत्न करणाऱ्यांना हा जो काही पुरस्कार आहे तो दिला जातो आहे. 2003 पासून दरवर्षी 29 मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, सो 29 मे ला जे काही पुरस्कार आहे ते प्रदान केला जातो कारण त्या दिवशी संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात आहे. ओके, सो याआधी मेजर सुमन गवानी यांना 2019 मध्ये अशा पद्धतीचा म्हणजे युनायटेड नेशन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला होता. ओके, सो ते पहिल्या भारतीय होत्या. ओके, सो पहिल्या भारतीय कोण होता तर मेजर सुमन गवानी 2019 मध्ये यांना मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर दुसरी भारतीय मेजर राधिका सिंग ठरलेला आहे. ओके, सो मेजर राधिका सिंग हे दुसरे भारतीय ठरलेले आहेत.
ओके, अशा पद्धतीचे जे काही पुरस्कार प्राप्त करणार. आता मेजर राधिका सिंग संदर्भाने थोडक्यात लक्षात ठेवूया. हिमाचल प्रदेशची एकंदरीतच मेजर राधिका सिंग हे हिमाचल प्रदेश या राज्याची असल्याचे दिसून येतं. त्यांनी दक्षिण सुदानमधील इंडियन डिप्लोमॅटिक बटालियनमध्ये तैनात होते. ओके, सो आधी दक्षिण सुदानमधील इंग्लंड जे काही इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनमध्ये तैनात होते. ओके, सो त्याआधी ते जे काही कांगो या देशामध्ये त्यांची युनायटेड नेशनने शांती रक्षक किंवा शांती सैनिक म्हणून नेमणूक केलेले होते. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितला मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, 2024 हे एकंदरीतच निवडणुकीच्या वर्ष असल्या कारणाने मोस्ट एक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीच्या प्रश्नावर हमखास आयोग प्रश्न विचारेल. ओके, लोकसभा निवडणूक 2024च्या संदर्भात योग्य विधान ओळखा. अ दिलेलं आहे, ही निवडणूक एकूण 7 टप्प्यात घेण्यात आली. ब आहे, राष्ट्रीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. क आहे, महाराष्ट्रात लोकसभेतील 47 जागांसाठी 6 टप्प्यात मतदान घेण्यात आलेले आहे. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि क बरोबर, दुसरा आहे अ आणि ब बरोबर, तिसरा आहे फक्त अ बरोबर आणि चौथा आहे पर्याय क्रमांक फक्त क बरोबर. ओके, सो जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला काय दिसून येतो, तर जे काही जनरल इलेक्शन आहे ते जनरल इलेक्शन संदर्भात किंवा एकंदरीत लोकसभेतील जे काही निवडणूक आहे 2024च्या त्या अनुषंगाने जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार यांनी सर्वप्रथम 16 मार्च रोजी आगामी 18व्या लोकसभा निवडणुकीचा जो काही शेड्यूल आहे तो त्यांनी एकंदरीतच डिक्लेअर केलेला होता. आणि सोबतच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये देखील विधानसभाचे जागांचे जे काही निवडणूक आहेत ते जाहीर केलेलं होतं. ओके, सो लोकसभा निवडणुकीबरोबर कोणत्या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या 4 राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीसोबत जाहीर करण्यात आलेलं होतं. आता ही जी काही निवडणूक आहे ते एकूण 7 टप्प्यामध्ये लोकसभेतील जे काही निवडणूक आहे ते एकूण 7 टप्प्यामध्ये पार पडणार आहे किंवा पार पडलेली आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक प्रक्रिया एकंदरीतच लोकसभेच्या 47 या ठिकाणी 47 नव्हे तर 48 असायला पाहिजे. ओके, सो लक्षात घ्या, करेक्शन करू शकता. ओके, सो एक करेक्शन आहे या ठिकाणी 48 जागा आहे लोकसभेसाठी. सो 48 जागेसाठी 48 जागेसाठी 5 टप्प्यात ही जी काही निवडणूक आहे ती पार पडलेली आहे किंवा पार पडणार आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि भारतीय निवडणूक आयोग पुढील प्रकारच्या निवडणुकी पार पाडतात. कुठल्या प्रकारची निवडणूक पार पडते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची निवडणूक, लोकसभा असेल, विधानसभा सदस्यांची निवडणूक, त्यानंतर आहे राज्यसभा आणि विधान परिषदेतील निवडणुका पार पडण्याची जी काही जबाबदारी आहे ती या एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेला आहे. ओके, सो भारतीय संविधानाने त्यांना प्रदान केलेला आहे. सो 2024 मध्ये जी काही लोकसभा निवडणूक झालेली आहे ते एकूण 7 टप्प्यामध्ये झालेलं आहे. ओके, सो पहिला टप्पा कधी झालेला आहे तर 19 एप्रिल ला पहिला टप्पा जो काही आहे निवडणुकीचा तो सुरू झालेला आहे. ओके, आणि शेवटचा जो टप्पा आहे तो जे काही 7वा जो टप्पा आहे तो एकंदरीत 1 जूनला संपुष्टात आलेला आहे. ओके, आता जर आपण विधानात बघितलं तर काय दिसून येतं तर जे दिलेलं आहे की ही निवडणूक 7 टप्प्यात पार पडलेली आहे. त्यानंतर ब दिलेलं आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाद्वारे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. क दिलेलं आहे महाराष्ट्रात एकूण 47 जागांसाठी 6 टप्प्यात मतदान घेण्यात आलेलं आहे. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो आता जे काही स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंटवर काय दिसून येतं तर जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे, कारण देशामध्ये एकूण 7 टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचा जो काही निर्णय आहे तो निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते का? सो हे देखील बरोबर आहे. आता क स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्रात लोकसभेतील 47 जागांसाठी 6 टप्प्यात मतदान घेण्यात आलेलं आहे का? त्या ठिकाणी हे जे काही दोन्ही स्टेटमेंट आहे किंवा हे जे काही
या ठिकाणी क स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. 47 जागा नसून 48 जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेतून 48 जे काही सदस्य आहेत, प्रतिनिधी आहेत, ते लोकसभेमध्ये निवडून जातात आणि 6 टप्प्यामध्ये नव्हे तर 5 टप्प्यामध्ये या 48 जागांसाठी महाराष्ट्रात मतदान घेण्यात आलेलं होतं. ओके, सो अ आणि ब बरोबर, मात्र क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे किंवा बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाबतीत जे दिलेलं आहे की महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवड. ओके, सो पहिला टप्पा 19 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि शेवटचा टप्पा 20 मेला. ओके, सो अशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधून एकूण 48 जे काही लोकसभा सदस्य आहेत ते निवडून जातात. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्र शासन जो आहे किंवा शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा जो काही निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी विचारण्यात गेलेला आहे किंवा कधीपासून सुरू झालेला आहे. ओके, 2 मे 2024, 15 ऑगस्ट 2024, 1 एप्रिल 2024 की 1 मे 2024. सो कोणत्या दिवसापासून महाराष्ट्र सरकारने जो काही शासकीय कागदपत्र आहे त्या कागदपत्रावर वडिलांच्या नावाबरोबरच वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावणे बंधनकारक केलेलं आहे. ओके, सो हे जे काही निर्णय आहेत एकंदरीतच 1 मे 2024 पासून हे जे काही निर्णय आहे तो लागू झालेला आहे किंवा या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. जन्म दाखला असेल, शाळेची कागदपत्रे असतील, मालमत्तेची कागदपत्रे असतील, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असतील किंवा इतर जे काही सरकारी कागदपत्र आहे त्यामध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक असण्याकरिता निर्णय घेणारे जे काही राज्य ठरलेले आहे, सो महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं की कोणत्या दिवसापासून हा जो काही निर्णय आहे तो अंमलबजावणी सुरू झालेली आहे, तर 1 मे 2024. सो पर्याय क्रमांक 4 1 मे 2024 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, तर देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो देशातील पहिल्या संविधान उद्यान म्हणजे जे काही कॉन्स्टिट्युशनल मैदान आहे, मैदान इन द सेन्स तर कॉन्स्टिट्युशनल पार्क. ओके, सो कॉन्स्टिट्युशनल पार्क कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे, अशा पद्धतीचा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश. ओके, सो लक्षात घ्या, ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र असला तर प्रॉबेबली आयोगाने देखील अशा पद्धतीचा प्रश्न फ्रेम करताना जर महाराष्ट्र ऑप्शनमध्ये दिसेल तर मोस्ट ऑफ द टाइम महाराष्ट्र हे जे काही पर्याय आहे ते योग्य असण्याची शक्यता जास्त असते. ओके, सो भारतीय लष्कर आणि जे काही पुण्यातील पुनीत बालन जो काही ग्रुप आहे, ओके, सो भारतीय लष्कर, इंडियन आर्मी आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी विकसित करण्यात आलेले कॉन्स्टिट्युशनल पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या उद्यानाचे उद्घाटन दक्षिण कमांडचे जे काही GOC आहेत, चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ओके, आता भारतीय संविधानाचे महत्त्व ओळखून त्या संदर्भाने तयार करण्यात आलेले हे देशातील पहिले अशा प्रकारचे उद्यान ठरलेले आहे. ओके, सो लक्षात घ्या, संविधान किंवा संविधानावर आधारित किंवा कॉन्स्टिट्युशनलचे महत्त्व ओळखून कॉन्स्टिट्युशनल संदर्भाने जे काही इन्फॉर्मेशन आहे ते या उद्यानामध्ये ही माहिती प्रसारित व्हावी किंवा कॉन्स्टिट्युशनल बद्दलची जी काही जनजागृती आहे ती करण्यासाठी म्हणून हे जे काही उद्यान आहे ते एकंदरीतच भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप या ग्रुपने किंवा या संस्थेने तयार केलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच क्रीडा संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप जी काही 2024ची आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा आहे त्या संदर्भाने योग्य विधाने ओळखा, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहे. ही स्पर्धा किर्गिस्तानची राजधानी बिस्किक या ठिकाणी आयोजित करण्यात आली. ब दिलेला आहे, या स्पर्धेत भारताने एकूण 9 पदकांची कमाई केली आहे. आणि क स्टेटमेंट आहे, या स्पर्धेत अंतिम पंगल यांनी सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? अ आणि ब योग्य, अ आणि क योग्य, ब आणि क योग्य की वरीलपैकी सर्व योग्य. ओके, आता जे काही एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप आहे, ओके, आशियाई कुस्ती
चॅम्पियनशिप, ती एकंदरीतच किर्गिस्तानची जी काही राजधानी आहे, सो किर्गिस्तानची राजधानी बिश्केक, सो किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी 11 ते 16 एप्रिल 2024ला आयोजित करण्यात आलेली होती. ओके, सो या दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती आणि एकंदरीतच 20वी आवृत्ती होती. ओके, सो आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपची ही 20वी आवृत्ती होती. यामध्ये भारतीय कुस्ती संघाने या स्पर्धेत 4 रौप्य आणि 5 ब्रॉन्झ, ओके, सो 4 रौप्य आणि 5 जे काही ब्रॉन्झ आहेत, सो असे 9 पदके भारतीय जे काही कुस्ती संघांनी एकंदरीतच प्राप्त केलेलं आहे. ओके, सो भारताला 9 मेडल मिळालेले आहेत, ज्यापैकी 4 हे सिल्वर आहेत आणि 5 ब्रॉन्झ. ओके, आणि या स्पर्धेत अंतिम पंगल, ओके, सो अंतिम पंगल जे आहेत त्यांनी या स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलेलं आहे. ओके, आणि भारतीय कुस्तीपटूंमधून केवळ अंतिम पंगलनेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी जी काही पात्रता फेरी होती ती गाठलेली होती आणि त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी अंतिम पंगल हे पात्र ठरलेलं आहे. ओके, सो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी केवळ भारतीय कुस्तीपटूंमधून अंतिम पंगल हे पात्र ठरलेले आहेत. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता जर प्रश्नात जे विचारलेले आहे त्याकडे आपण जर काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर काय दिसून येतं, तर ही स्पर्धा किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती का? सो जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी 20वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेली आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 9 पदकांची कमाई केलेली आहे, तर बरोबर आहे. 9 पैकी 4 हे सिल्वर मेडल आहेत आणि 5 हे ब्रॉन्झ मेडल आहे. ओके, सो गोल्ड मेडल एकही प्राप्त केलेलं नाही. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आता क जे स्टेटमेंट दिलेलं आहे की या स्पर्धेत अंतिम पंगल यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे का? सो सुवर्ण पदक नसून ते कांस्य पदक आहे किंवा ब्रॉन्झ मेडल आहे. ओके, सो 65 किलो वजनी गटात त्यांनी ब्रॉन्झ जे काही पदक आहे ते प्राप्त केलेलं आहे. सो अ आणि ब बरोबर, मात्र क जे आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो अ आणि ब स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने पर्याय क्रमांक 1 अ आणि ब योग्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच आंतरराष्ट्रीय घडामोडीवर किंवा आंतरराष्ट्रीय जी काही संस्था संघटना आहे त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या संघटनेचा 99वा सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला सदस्यत्व प्राप्त झाले आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. इंग्लंड, स्पेन, स्वीडन की जर्मनी. सो कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा या संघटनेचा 99वा सदस्य देश म्हणून सदस्यत्व प्राप्त झालेलं आहे. ओके, सो लक्षात घ्या, अलीकडे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा स्पेन हा 99वा सदस्य देश बनलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर स्पेन असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो स्पेन हा जो काही देश आहे युरोपियन देश, तो इंटरनॅशनल सोलर अलायन्स मधला 99वा सदस्य देश बनलेला आहे. काळाची गरज ओळखून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे जे काही माजी पंतप्रधान फ्रान्सवा ओलांद यांनी सर्वप्रथम 30 नोव्हेंबर 2015 रोजी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पायाभरणी केली किंवा या संस्थेची सुरुवात केलेली आहे. ओके, या इंटरनॅशनल सोलर अलायन्स यामध्ये 121 देशांचा समावेश आहे. आता 121 देश आणि हा जो काही अलीकडे स्पेन हा 99वा सदस्य देश कशा, ओके, सो ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो 121 देशांनी सिग्नेटरी किंवा स्वाक्षरी केलेली आहे. मात्र या जी काही इंटरनॅशनल सोलर अलायन्स अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत किंवा ज्या काही ऍक्ट किंवा जे मेमोरंडम ठरवण्यात आलेले आहेत त्याला फॉलो करण्याची जी काही किती देशांनी फॉलो करण्याला सुरुवात केलेली आहे किंवा अंमलबजावणीला सुरुवात करून जे काही सदस्यत्व मिळवलेले आहे ते 99 देश झालेले आहे. ओके, सो एकंदरीत स्पेन मिळून 99 देश सदस्य जे देश आहेत ते जे काही मेमोरेंडम आहेत किंवा एकंदरीतच जे मॅन्डेट आहे या इंटरनॅशनल सोलर आघाडी अंतर्गत त्याला स्वीकृती दिलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने 99 सदस्य देश ठरलेले आहेत आणि सिग्नेटरी देश जर विचारला तर 121 सदस्य देशांनी ही जी काही संस्था आहे ती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मांडलेला होता. ओके, सो त्यामुळे अशा पद्धतीने जे काही दोन्ही मधील जो फरक आहे तो लक्षात घेणे गरजेचं आहे. ओके, आता यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, तर अलीकडे यामध्ये दिलेलं नाही, मात्र अलीकडे सर्व जगातील कुठलाही देश यामध्ये समावेश होऊ शकतो. मात्र याआधी 2023च्या आधी या अंतर्गत असे देशांचा समावेश आहे ज्या ठिकाणी जे देश कर्कवृत्त आणि मकरवृत्त मध्ये लाई करतात. ओके, थोडक्यात काय तर समजा जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर
एकंदरीतच जी काही आपली पृथ्वी आहे सो अशा पद्धतीने पृथ्वीचा आकार बरोबर निघत नाही. ओके सो ठीक आहे. ही जी काही पृथ्वी आहे सो विषुववृत्त, त्यानंतर आहे या ठिकाणी मकरवृत्त आणि या ठिकाणी कर्कवृत्त. ओके सो या ठिकाणी कर्कवृत्त आणि या ठिकाणी मकरवृत्त आणि हे जे काही विषुववृत्त. सो या दरम्यान जे काही देश आहेत सो या दरम्यानचे देश या संघटनेच्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं सदस्य होऊ शकतात. अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो सुरुवातीला घेण्यात आलेला होता. मात्र जर अलीकडे जर 2023चा विचार करता तर कुठलाही देश या कर्कवृत्तामध्येच्या पलीकडे किंवा इकडे उत्तर ध्रुवामध्ये असणारे देश देखील सदस्य होऊ शकतात किंवा दक्षिण ध्रुवामध्ये देश देखील सदस्य होऊ शकतात. ओके अशा पद्धतीने हे इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या संदर्भाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ओके याचे मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी गुरुग्राम हरियाणा. ओके सो हरियाणा या ठिकाणी आपल्या देशामध्ये या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय आहे. ओके सो पर्याय क्रमांक 2 स्पेन हा 99व्या सदस्य देश ठरलेला आहे. ओके त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा जो एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे तो आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भाने विचारण्यात आलेला प्रश्न. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार संदर्भात योग्य विधाने ओळखा. 2024चे पुरस्कार जेनी एर्पेनबेकच्या कैरोस या कादंबरीला जाहीर झाले. ब दिलेला आहे या पुरस्काराची सुरुवात 2006 पासून सुरू झालेली आहे किंवा देण्यात येतो. आणि क 2023चा पुरस्कार जॉर्जी गोस्पोडिनो यांना जाहीर झाला होता. सो कुठला पर्याय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासंदर्भाने योग्य असणार आहे. ओके सो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वेगळा आहे आणि बुकर पुरस्कार हे दोन जे काही पुरस्कार आहे ते वेगळं आहे. ओके सो हे दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत. सो या ठिकाणी जे काही दिलेलं आहे तर इन्फॉर्मेशन काय दिसून येतं तर जर्मन लेखिका जेनी एर्पेनबेक आणि जे काही अनुवादक आहेत मायकल हायफमन. ओके हाफमन यांना त्यांनी जे काही पुस्तक लिहिले आहे कैरोस. ओके सो या कैरोस या पुस्तकासाठी कैरोस या पुस्तकासाठी त्यांना 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. ओके सो कैरो जर्मनीतील जे काही महायुद्धाच्या दरम्यान शेवटच्या महायुद्धाच्या वेळेस जे काही प्रेम प्रकरणासंदर्भाने जे काही त्यांनी नॉवेल लिहिलेलं आहे. ओके सो कैरोस हे पुस्तकाचं नाव आहे. सो या पुस्तकासाठी जेनी एर्पेनबेक. ओके सो जेनी एर्पेनबेक आणि या पुस्तकाचे अनुवादक आहेत इंग्लिशमध्ये अनुवाद करणारे मायकल हाफमॅन. सो जर्मनमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि अनुवाद इंग्लिशमध्ये कोणी केलेला आहे मायकल हाफमॅन यांनी. सो यासाठी जे काही 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. याआधी बल्गेरियन लेखक जॉर्जी गॉस्पोडिनो यांना टाइम शेल्टर या पुस्तकासाठी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके सो अँजेला रोडेल यांनी त्या जे काही बल्गेरिया भाषेमध्ये टाइम शेल्टर हे पुस्तक होते त्याचे अनुवाद इंग्लिशमध्ये केलेले होते. ओके आंतरराष्ट्रीय पुरस्काराची जी काही सुरुवात आहे एकंदरीतच 2005 मध्ये सुरू झाल्याचे दिसून येतं. सुरुवातीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखले जात होते. ओके आता या ठिकाणी प्रश्नात दिल्या नुसार काय दिलेलं आहे तर अ स्टेटमेंट दिलेलं आहे. 2024चे पुरस्कार जेनी एर्पेनबेकच्या कैरोस या कादंबरीला जाहीर झाले. सो अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब या पुरस्काराची सुरुवात 2006 पासून देण्यात येतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे का तर चुकीचं आहे कारण 2005 पासून हे जे काही पुरस्कार आहे ते देण्यात येतो. 2004ला या पुरस्काराची स्थापना झालेली आहे. ओके आणि 2005 पासून हा जो काही पुरस्कार आहे तो दरवर्षी देण्यात येतो. सुरुवातीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून हे जे काही पुरस्कार आहेत ते ओळखले जायचे. ओके मात्र 2018-19 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणून ओळखले जात आहे. 2023चा पुरस्कार जॉर्जी गॉस्पोडिनो यांना जाहीर झाला होता. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ आणि क बरोबर असणार आहे मात्र ब जे आहे पर्याय ते चुकीचे असणार आहे. ओके सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे आपण म्हणू शकतो. ओके सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जो पुढचा प्रश्न आहे तो एकंदरीतच क्रीडा घडामोडी संदर्भाने आणि आयोगाचा आवडीचा टॉपिक म्हणजे क्रिकेट. ओके सो कोणता भारतीय खेळाडू T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार लावणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके सो कोणता भारतीय खेळाडू आहे ज्याने T20 क्रिकेटमध्ये 500 ओके सो 500 सिक्सेस लावलेला आहे असा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे. विराट कोहली,
रोहित शर्मा, त्यानंतर आहे सूर्यकुमार यादव की शुभमन गिल. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की रोहित शर्मा. ओके, सो रोहित शर्मा बिकम्स फर्स्ट इंडियन क्रिकेटर टू हिट 500 T20 सिक्सेस. ओके, सो रोहित शर्मा हे जे काही भारतीय क्रिकेटपटू आहेत, भारताचे कर्णधार, यांनी नुकताच T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा किंवा लावणारा पहिला फलंदाज हा जो काही नवा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. ओके, सो T20 क्रिकेट सामन्यात 500 जे काही षटकार मारणारे जे काही इतर फलंदाज आहेत जागतिक स्तरावर ते लक्षात घ्या. असे 500 षटकार किंवा अलीकडे जर आपण विचार घेतला तर विराट कोहली देखील त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. ओके, सो 156 जे काही षटकार आहे, सॉरी 1056, माफ करा, 1056 जे षटकार आहे ते क्रिस गेल यांनी लावलेलं आहे. त्यानंतर 860 कायरन पोलार्ड वेस्ट इंडिजचे आहेत, त्यांना 678 आंद्रे रसल. सो हे तीनही खेळाडू जे आहेत ते वेस्ट इंडिजचे आहेत. ओके, त्यानंतर आहे कॉलिन मुनेरो 548 आणि भारताचे रोहित शर्मा पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार लावलेले आहे. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 रोहित शर्मा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा, रोहित शर्मा बिकम्स फर्स्ट इंडियन क्रिकेटर टू हिट 500 T20 सिक्सेस. सो या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न या लेक्चर मधला, खालीलपैकी कोणती खाजगी बँक लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय खाजगी बँक ठरलेली आहे? अशा पद्धतीने आर्थिक घडामोडीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, कुठली खाजगी बँक आहे ज्याने लक्षद्वीपमध्ये आपली शाखा उघडलेली आहे आणि अशा पद्धतीने पहिली खाजगी बँक ठरलेली आहे. ओके, सो लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ठरलेली आहे. पंजाब नॅशनल बँक, सारस्वत बँक, महिंद्रा कोटक बँक की HDFC बँक? सो HDFC बँक ही जी काही खाजगी बँक आहे, सो या खाजगी बँकेने 11 एप्रिल 2024 रोजी लक्षद्वीपच्या कवरत्ती या बेटावर एक शाखा उघडलेली आहे आणि यासह HDFC बँक केंद्रशासित प्रदेश जे काही लक्षद्वीप आहे त्यामध्ये शाखा उघडणारी किंवा शाखा असणारी भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील बँक ठरली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे HDFC बँक. ओके, सो HDFC बँक पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. आता या बँकेची जी काही सुरुवात आहे ती 1994 मध्ये या बँकेची सुरुवात किंवा स्थापना झालेली आहे. याचे मुख्यालय आहे मुंबई. ओके, सो मुंबई या ठिकाणी या HDFC बँकेचे मुख्यालय आहे. सध्या अलीकडे जर CEO विचारला तर शशीधर जगदीशन हे या HDFC बँकेचे MD आणि CEO आहे. ओके, सो मुख्याधिकारी. आता लक्षद्वीपमध्ये बँकिंग सेवा वाढवणे, वैयक्तिक आणि डिजिटल बँकिंग सोल्युशनवर भर देणे हे या मागे किंवा लक्षद्वीपमध्ये शाखा स्थापनेमागे या बँकेचे उद्देश किंवा एकंदरीत उद्दिष्टानुसार ही जी काही बँक आहे त्यांनी आपली शाखा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. सो असे 15 प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आहे त्यामध्ये आपण मंडे टू फ्रायडे PYQs पोस्ट करतो आहोत क्विज फॉर्म मध्ये आणि सॅटर्डेला 15 प्रश्न आयोगाच्या धर्तीवर आपण पोस्ट करतो आहोत आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण आता ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलेलं आहे त्या पद्धतीने आपण करतो आहोत. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी बॅच विषयी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. ओके, सो यामध्ये मंडे टू फ्रायडे PYQs 10 PYQs आपण क्विज फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतो. त्याचे जे काही विश्लेषण PDF आहे त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देतो आणि शनिवारला चालू घडामोडीचे 15 प्रश्न आपण क्विज फॉर्म मध्ये पोस्ट करतो आणि त्याचं विश्लेषण देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. ओके, सो या संदर्भाने फीस वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे, आवश्यक वाटल्यास नक्कीच लावू शकता. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.